आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालं? तू का रडतोयस? काय झालं? काय बोल ना। काय झालं ताईला? तू बस आधी, तू बस। मी पाणी काय झालं ताईला? हा ठीक आहे बाळा, शांत हो, पाणी पाणी पी, पाणी घे। हळू। आता शांतपणे सांग, काय झालंय? काय झालं सांग ना। माझी ताईडे। प्रीतम सर, काय? या दादाला आपली गरज असेल, मी दादाला फोन करून विचारतो काय सिच्युएशन आहे। पारू दादा, तू 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 शांत हो आधी, तू शांत हो। मला सांग, पारूची कंडिशन कशी आहे? डॉक्टर तिला चेक करतायत, पण तिला खूप त्रास होत असेल यार। अरे पण तिला झालं काय? पारूला पॉइझनिंग झालंय म्हणतात। हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही ताबडतोब निघतोय। तू शांत राहा, बाय। या प्रीतम, काय झालंय तिकडे? काय बोलले आदित्य दादा? पारूला पॉइझनिंग झालंय। घणी घणी बाळा, बघ ताईला काही होणार नाही। आदित्य दादा आहेत ना तिथे, तू नको काळजी करू। प्रीतम, मला तर यावर विश्वास बसत नाहीये की मारुती मामा मला ना काय करू काही सुचतच नाहीये। मी काय म्हणते, आपण आईंना जाऊन सांगूया का सगळं? नाही, आईला सांगून काही उपयोग नाहीये प्रिया। तू विसरतेस का? आई मारुती मामाला भाऊ मानते, आणि दादाचं आणि पारूचं नातं असं आणायचं का आई समोर? हे बघा प्रीतम, मला तुमचं सगळं म्हणणं कळतंय, पण घरात कोणाला तरी माहित असायला हवं ना। आपल्याला कधीही काही मदत लागू शकते। बाबा, अशा वेळी बाबाच आहेत जे दादाला सावरू शकतात। आपण बाबांना सांगूया ना। हो, हे बघ गणी, तू शांत हो, अजिबात काळजी करू नकोस। तुझ्या ताईडेला आम्ही सुखरूप घरी आणणार आहोत। गणी बाळा, प्रिया, गणी आता आपली जबाबदारी आहे। तू याची काळजी घे, मी बाबांशी बोलतो। गणी शांत हो। काही होणार नाहीये ताईला, तू नको काळजी करू। रडू नको बाळा। माझ्या